विधानसभा निवडणुकीसाठी राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राज्यभर काटेकी टक्कर पाहायला मिळत असताना दुसरीकडे परिवर्तन महाशक्तीने देखील तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून एक 100 पेक्षा जास्त उमेदवार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात उभे केलेले आहेत। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत परिवर्तन महाशक्तीतील एक नेते राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। बोलूयात, काय सांगाल? खरं तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कशा पद्धतीने टक्कर सुरू आहे आपण बघतोय। अशा पद्धतीने असं असताना 100 पेक्षा जास्त आपण उमेदवार देण्याचा प्रयत्न केला। एक नवीन चेहरा किंवा नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न या निमित्ताने महायुती आणि महाआघाडी जी आहे त्याच्यामध्ये फार काय मोठा फरक आहे अशातला भाग नाही। त्या दोघांचे जाहीरनामे बघितले तर ते सुद्धा सारखेच आहेत। थोडक्यात काय आहे, आतला प्रॉडक्ट तेच आहेत, लेबल वेगवेगळे आहेत। अशी अवस्था महाविकास आघाडीची आणि महायुतीची आहे। परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून समाजातल्या आश्वासक चेहऱ्यांना बरोबर घेऊन काही एक जाहीरनामा घेऊन काही कार्यक्रम घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय। या दोन्ही आघाड्यांच्यामध्ये महाराष्ट्रातला जो असंघटित कामगार आहे त्याचं होणारं जे शोषण आहे याला कुठेही स्थान आपल्याला दिसत नाही आहे। आज बघा, सरकारी वाहनावरचे ड्रायव्हर असतील, महावितरणचे लाईनमन असतील, वायरमन असतील किंवा आरोग्य सेवक असतील, ग्रामपंचायतीचे डाटा एंट्री करणारे कर्मचारी असतील, हाऊसकीपिंगचे कर्मचारी असतील, सफाई कामगार असतील, हे सगळे आउटसोर्सिंगद्वारे घेतले जातात। आणि हे जे ठेकेदार आहेत हे राजकीय नेत्यांचे बगलबच्चे आहेत। ह्या कामगारांना पुरवणारे हा ठेकेदार त्यांच्या एकूण मेहनतीतील 40% रक्कम काढून घेतात। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होते। पण या सगळ्या असंघटित असणाऱ्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आज महाविकास आघाडी बोलत नाही, महायुती बोलत नाही। कारण त्यांचेच नेत्यांचे ह्या सगळ्या कंपन्या आहेत, ती खाजगी सुरक्षा रक्षकांचा एक मोठा प्रश्न आहे। सगळे रिटायर झालेले निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी या सिक्युरिटी कंपन्या काढून बसलेल्या आहेत, ते तिथं त्यांचं शोषण करत आहेत। आणि ह्यात गरीब बरडला जातो आहे, याच्याबद्दल यांना काही देणं घेणं नाही। महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांची जी स्कॉलरशिप आहे ती 3,300 कोटीची थकीत आहे। स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेनं वारंवार हा मुद्दा उचलला, पण या दोन्ही आघाड्यांना त्याचं काही देणं घेणं नाही। गरिबांची पोरं जी शिकतात त्यांना आधार फक्त स्कॉलरशिपचा आहे, त्यांना शैक्षणिक साहित्य घ्यायचं आहे, त्यांना मेस फी भरायची आहे, परंतु स्कॉलरशिप वेळेवर येत नाही। पण यावर बोलावं किंवा याच्यावर सरकारला धारेवर धरावं असं विरोधी पक्षांना वाटत नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, असंघटित वर्गाचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत। महागाईनं कळस घातलेला आहे, ह्या विषयावरती काहीच बोलत नाहीत। सबंग लोकप्रियतेच्या घोषणा करायच्या, अरे मग कराचा वरवंटा किती फिरतोय सामान्य माणसावर। एकूण एखाद्या सामान्य अगदी गरीबातल्या गरीब कुटुंबानं जर महिन्याला आपल्या परिवारासाठी म्हणून 25-30 हजार रुपये जर का मार्केटमध्ये खर्च करत असेल तर किमान त्यातल्या 8 ते 9 हजार रुपये सरकारला कराच्या रूपानं जात आहेत। एवढं मोठं शोषण, एवढ्या मोठ्या कराचा वरवंटा आज सामान्य माणसावर फिरतोय, याबद्दल कोणच का बोलत नाहीत। आज महाराष्ट्रातले उद्योग बंद पडत चाललेले आहेत, छोटे छोटे लघुउद्योग मध्यम उद्योग बंद पडत आहेत। याला सगळ्यात मोठं कारण काय असेल तर इतर राज्याच्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये विजेचा सगळ्यात जास्त दर आहे। ते कारण का तर महावितरण, महाजनकोन, महापरिचालन या 3 कंपन्यामध्ये होणारा प्रचंड भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप, कोळसा खरेदी करताना होणारा भ्रष्टाचार, त्याचबरोबर जी काही जलाशय आहेत त्या जलाशयामध्ये तयार होणारी जी वीज आहे ती राजकीय नेत्यांच्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये तयार होते आणि जी 20 आणि 25 पैसे युनिटनं वीज तयार होते ती सरकारला किंवा महाजनरेशनला 5 रुपये युनिटप्रमाणे विकली जाते। अमाप नफा तिथं राजकीय नेते कमावतात। त्याचबरोबर पीक आवरला
जी वीज लागते ती 22 रुपये युनिट या दरानं ओपन मार्केटमधनं वीज खरेदी केली जाते, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतो आहे. कोळसा खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार होतो आहे. पर्यायानं 14 रुपये 15 रुपये युनिट दरानं वीज खरेदी करावी लागते. म्हणून उद्योगधंदे बंद पडायला लागलेले आहेत आणि उद्योगधंदे बंद पडायला लागलेले आहेत म्हणून बेरोजगारी वाढायला लागली आहे. इतर राज्यांच्या तुलनेने सगळ्यात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये. हे पुरोगामी महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 14,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे महाराष्ट्राचं विद्रूप चित्र समोर आलेलं आहे. पण आता परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही राज्यभर फिरताय. एक तिसरी आघाडी एक महत्त्वाचा पर्याय म्हणून समोर येईल असं वाटतं का? ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय, काय नेमकं लोकांमधली काय प्रतिक्रिया ऐकायला मिळते तुम्हाला? 100%. कारण राजकारणाचा दर्जा फार खालावलेला आहे. हे राजकारण नसून टोळी युद्ध चालू आहे का काय असं वाटण्या इतकंच परिस्थिती बिघडलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आश्वासक चेहरे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे. आम्हाला सत्ता संपादन करायची नाही, पण या माजलेल्या ह्या राजकारण्यांना वटणीवर आणायचं आहे, त्यांच्यावर अंकुश ठेवायचा आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ हा आत्मविश्वास आहे. खरं तर या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं देशभरातील नेते राज्यामध्ये येत आहेत. काल नरेंद्र मोदी होते. एक है तो सेफ हेचा नारा त्यांनी दिला. योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येत आहेत. बटेंगे तो कटेंगे असा दावा ते करतायत. कसं बघता तुम्ही ज्या पद्धतीने हा सगळा प्रचार आता केला जातो? जेव्हा स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास उडतो किंवा स्वतःकडे काही कर्तृत्व नसतं, त्यावेळी मग धार्मिक आणि जातीय आधार घेऊन लोकांना विकेंद्रित करण्याचा प्रयत्न होतो किंवा त्या लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न करतो. भावनेचे मुद्दे बाहेर काढायचे, तेच चालू आहे. तुम्ही त्यांच्याकडे 10 वर्षाचा केंद्र सरकारच्या सत्तेचा अनुभव आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 7-8 वर्षांची सत्ता आहे. मग तुम्हाला ह्या भावनिक मुद्द्यांचा आधार का घ्यावा वाटतं? उलट सत्ता असतानाच्या काळामध्ये हे गोष्टी आम्ही केलं, त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन अशा पद्धतीनं घडलं, आर्थिक परिवर्तन घडलं. विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जायला पाहिजे होते, पण ते जात आहेत धार्मिक आणि जातीय मुद्दे घेऊन जात आहेत. यावरूनच त्यांचा स्वतःच्याच कर्तृत्वावरचा विश्वास उडाला आहे हे सिद्ध होतं. एका बाजूला महायुतीने ही लाडकी बहिणीसारखी योजना आणलेली आहे, दुसऱ्या बाजूला आता महाविकास आघाडीनं देखील महिन्याला 3,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. तुम्ही मग अशी म्हणालात की सवंग लोकप्रियतेच्या ह्या सगळ्या घोषणा सुरू आहेत असं वाटते. काय फरक पडेल असं वाटते? काय याचा इफेक्ट जाणवेल? अशा प्रकारच्या भीकवादाच्या योजनाची गरज नाही आहे. आज मगाशीच मी सांगितलं की 20-25 हजार कमावणाऱ्या सामान्य माणसाच्या खिशातून 7,000 ते 8,000 रुपये कर तुम्ही कापून घेताय. ते कर कमी करा आणि कर कमी करणं म्हणजे खिशातला पैसा खर्च होण्याचं थांबवणं म्हणजेच पैसा कमावण्यातला प्रकार असतो. आणि मग सामान्य माणसाला दिलासा मिळेल. आज सरकारी शाळा बंद पडत चालल्या आहेत. गरिबांच्या पोरांनी शिकायचं काय नाही. सरकारी हॉस्पिटलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मग गरिबांच्यावर उपचार करून घ्यायचे काय नाही करायचे. हे जे पायाभूत सुविधा आहेत त्या द्या. अशा सवंग लोकप्रियतेच्या घोषणांची गरज नाही. आणि एका हातानं काढून घ्यायचं आणि दुसऱ्या हातानं थोडंसं चिमूटभर द्यायचं, बचकभर काढून घ्यायचं आणि चिमूटभर द्यायचं, असं हे एकूण स्वरूप आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर शेतकऱ्यांचं उदाहरण मी तुम्हाला देतो की सरकारच्या धोरणामुळं मग ते पाम तेल आयात करणं असो दे किंवा सोयाबीन पेंड आयात करण्याचं धोरण असो, 9,000वर 2 वर्षापूर्वी सोयाबीनचा दर होता, तो 4,000पर्यंत खाली आला. म्हणजे क्विंटलला 5,000 रुपये नुकसान झालं शेतकऱ्याचं. आता अगदी मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर एकरी 10 क्विंटल सोयाबीन पिकतं. म्हणजे 1 एकरापाठी मग 50,000 रुपयाचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा तोटा झाला. तीच गोष्ट ऊसाच्या बाबतीत आहे. गेल्या वर्षी यांनी साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर आत्ता जो काय ऊसाला भाव मिळाला त्याच्यामध्ये अजून 1,000 रुपये जास्त मिळाले असते. थोडक्यात काय तर 50 टन एकरी ऊसाचं उत्पादन निघतं म्हणजे 50,000 रुपये ऊसामध्ये गेले. महाराष्ट्रामध्ये आता जमिनीचे तुकडे पडत राहिले. सामान्यतः 2 एकर जमीन असते शेतकऱ्याची एका कुटुंबाची. समजा त्यातली 1 एकर बापाच्या नावावर आहे, 1 एकर मुलाच्या नावावर आहे, तर पंतप्रधान सन्मान योजनेचं 6,000 रुपये बापाला येतील, 6,000 पोराला येतील, म्हणजे 12,000 रुपये वर्षाला सरकारकडून मिळतील. सासूला 1,500 रुपये, सुनेला 1,500 रुपये, अशा पद्धतीनं 3,000 रुपये लाडक्या बहिणीचं येतील.
म्हणजे ते वर्षाचे 36,000 रुपये वर्षभर देणार आहेत का नाही मला माहीत नाही, पण समजा दिलं तर ते 36,000 रुपये झाले आणि हे 12,000 रुपये म्हणजे आले 48,000, म्हणजे एकूण सरकारकडून आले 48,000. आणि त्या शेतकऱ्याचा 1 एकर सोयाबीन असेल आणि 1 एकर जर का ऊस असेल तर 50,000 रुपये ऊसात नुकसान झालं, 50,000 रुपये सोयाबीनमध्ये नुकसान म्हणजे गेले 1,00,000 रुपये आणि आले 48,000 रुपये, असा हा सगळा हिशोब आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे, शरद पवार हे देखील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते. शरद पवार यांनी तर काल वक्तव्य असं केलं की ह्या विद्यमान सरकारला घालवल्याशिवाय मी जाणार नाही. खरं तर तो त्यांचा प्रश्न आहे, राजकारणामध्ये असं बोलावं लागतं, सहानुभूती घ्यावी लागते. पण हे सरकार जाण्यापूर्वी 2.5 वर्षापूर्वी त्यांचं सरकार होतं, त्यांनी तरी काय दिवे लावलेत याच्यावरही त्यांनी जरा प्रकाश टाकावा असं माझं मत आहे. दुसरीकडे आपण बघतोय की राज्यामध्ये एका बाजूला या प्रचाराच्या निमित्तानं फिरत आहे, दुसरीकडं तुमच्या होम ग्राउंडमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानीचे प्रमुख जे शिलेदार आहेत ते आपली साथ सोडून जात आहेत. कसं बघता याकडे, काय नेमकी कारण आहे? चळवळीमध्ये असं घडतच असतं, काही काळ काम केल्यानंतर कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण फार काम केलं, आता आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे, लाभाचं पद मिळालं पाहिजे आणि त्या नैराश्यातून किंवा त्या आमिषापोटी ते इकडे तिकडे जात असतात. हा अनुभव मला आणार नाही, हा अनुभव शरद जोशींना आला, हा अनुभव SM जोशींना आला, नाग गोऱ्यांना आला, हा अनुभव संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आला, हा अनुभव स्वातंत्र्याच्या चळवळीत आला, कामगार चळवळीमध्ये आला. तोच अनुभव आज मी घेतो आहे. त्याच्यामध्ये काही नवीन काही नाही आहे किंवा आश्चर्य वाटण्यासारखं नाही. आपल्याला गेलेले चेहरे दिसतात, पण जर दररोज नवनवीन तरुण विचारांना प्रभावित होऊन येत असतात, ते आपण कधी त्याच्याकडे लक्ष देत नाही. चळवळी या चालूच राहतात. पूर्वी शरद जोशी शेतकऱ्यांचं नेतृत्व करत होते, आता मी करतो आहे, माझ्यानंतर कदाचित अजून कोणी तयार होईल, परंतु चळवळी कधी थांबत नाहीत. पण एका बाजूला आपण बघतोय की हे जे काही नेते आपल्यापासून दूर जात आहेत त्यांचा एकच आरोप दिसतोय की राजू शेट्टी एक हाती सगळा निर्णय घेत आहेत, विश्वासात न घेता निर्णय घेत आहेत. पटतो हा तुम्हाला? खरं तर असं काही नाही आहे. उलट कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, कार्यकर्त्यांच्या दबावापोटी मी लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढवली. तुम्हालाही माहीत आहे की मला दोन्ही आघाड्यांच्याकडून निमंत्रण नव्हतं, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला त्याला कुणाला दोषही द्यायचा नाही, पण त्यांचं मी ऐकलं, मी स्वतंत्र लढलो. त्यांचंच ऐकून आता मी तिसरी आघाडी केलेली आहे किंवा परिवर्तन महाशक्ती केलेली आहे. त्यामुळं एक हाती चालवतं असं असतं तर मी माझा स्वार्थ बघितला असता, तर मी आता खासदार असतो. पण मग का असे आरोप होत आहेत असं वाटते? मी सांगितलं की सोडून जाणाऱ्याला काहीतरी तात्विक मुलामा चढवावा लागतो. आपण स्वार्थापोटी जातो किंवा काहीतरी मिळेल्या आमिषापोटी जातो हे दाखवण्यापेक्षा नेतृत्वावर आरोप करणं सोपं असतं आणि तशा पद्धतीने ते करतात. असे आरोप उद्धव ठाकरेंच्यावर झालेत, असे आरोप शरद पवारांच्यावर झालेले आहेत, असे आरोप सगळ्यांच्यावर झालेले आहेत. मग हे सगळं आता बाजूला सरून पुन्हा एकदा शेतकरी संघटना त्वेषानं पुढं जाईल असं वाटतं का? कारण या सगळ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघतोय की 3 ते 4 जागांवर विशेष तुम्ही लक्ष दिल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या किती जागा साधारण येतील, किती बिल्लाधारी आमदार विधानसभेत असतील असं? 100% आम्ही यशस्वी होणार आहोत. एकूण 16 जागा आम्ही लढवतोय, पण त्यातले किमान 4 आमदार बिल्ला लावून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जातील, हा आत्मविश्वास माझ्याजवळ आहे. हे होते राजू शेट्टी. खरं तर राज्यभर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वतीनं जो काही प्रचार केला जातोय किंवा ज्या पद्धतीच्या घोषणा केल्या जात आहेत त्या सवंग लोकप्रियतेसाठी केल्या जात आहेत. मात्र तिसऱ्या आघाडीकडून जे काही उमेदवार उभे केले गेलेले आहेत ते सामान्य घरातील आहेत आणि आश्वासक आहेत आणि त्यामुळं परिवर्तन महाशक्तीला तर यश मिळेलच, मात्र दुसऱ्या बाजूला येणाऱ्या विधानसभेमध्ये बिल्ला असलेले किमान 4 आमदार या सगळ्या विधानसभेमध्ये असतील अशा पद्धतीचा विश्वास देखील या निमित्तानं राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.